मित्रांनो, विचार करा, रिचर फेम आपला धिप्पाड ॲलन रिचन एका महाकाय खतरनाक एलियन रोबोटसोबत जर भिडला तर काय होईल? भावांनो, नेटफ्लिक्सवर एक नुसताच रिलीज झालेला वॉर मशीन हा सिनेमा तुम्हाला नक्कीच अंगावर काटा आणणारा थरार देतो. चला बघूया हा सिनेमा खरंच बघण्यासारखा आहे की नाही. गोष्ट आहे आर्मी रेंजरच्या एका फायनल ट्रेनिंगची. आपला हिरो म्हणजे ज्याचं त्या सिनेमामध्ये नाव 81 आहे आणि त्याचे सहकारी एका घनदाट आणि धोकादायक जंगलात फायनल टेस्टसाठी जातात. पण त्यांची ही ट्रेनिंग जेव्हा नरकात बदलते आणि जेव्हा तिथे आकाशातून एक भयंकर एलियन मशीन क्रॅश होते. आता त्यांच्याकडे कोणतेही आधुनिक हत्यार नाही आहेत, फक्त ब्लॅक बुलेट्स आहेत. आता ते त्यांच्या समोर उभा असलेला एक मृत्यूचा सापळा कसा विस्कटून लावतात हे बघण्यासाठी तुम्हाला हा मूवी पूर्णपणे बघावा लागेल. आता वळूया एका ऑनेस्ट रिव्ह्यूकडे. आता याच्यात पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत? तर पहिलं म्हणजे थ्रिल. सिनेमा तुम्हाला थेट प्रिडेटर आणि एलियनची आठवण नक्कीच करून देतो. यात मृत्यूचे सीन्स आणि ॲक्शन एकदम ब्रुटल आणि रिअलिस्टिक वाटतात. ॲलन रिचसन याची फिजिकल प्रेझेन्स आणि ॲक्टिंग सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. त्याने एकट्याने सिनेमा त्याच्या खांद्यावर पेललेला. आता दुसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युअल्स. सिनेमाचे साऊंड इफेक्ट्स आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या जंगलातले लोकेशन्स एकदम जबराट वाटतात. आता याच्यात काही निगेटिव्ह पॉईंट्ससुद्धा आहेत, जसं की पहिलं म्हणजे प्रेडिक्टेबल स्टोरी. कथेमध्ये कोणताही मोठा सस्पेन्स नाही आहे. पुढे काय होणार हे तुम्हाला बऱ्यापैकी आधीच समजलेलं असतं. दुसरं म्हणजे की लॉजिक. एलियनच्या मशीनच्या हत्याराचं लॉजिक काही ठिकाणी अजिबात पटत नाही. कधी ते मशीन एकदम हुशार वाटतं, कधी ते एकदम डंप वाटतं. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्हाला खूप डोकं लावणारी कथा नको असेल आणि फक्त 2 तास फुल ऑन ॲक्शन, गोळीबार आणि सर्वायवल हॉररचा आनंद घ्यायचा असेल तर नेटफ्लिक्सवरचा वॉर मशीन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट पॉपकॉर्न वीकेंड वॉच आहे. सिनेमा पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला.